मुस्लिम समाज फार भयभीत पद्धतीचं जीवन जगत आहे. ज्या प्रकारे हल्ला झाला त्यांचा जो हेतू होता तेच सध्याचे जे धर्मांध लोक आहे अति धर्मांध ते अतिरेकाचा हेतू साध्य करत आहे. लोक आली लोकांना त्रास देणे किंवा दाढीवाले तुमच्याकडे काय येतात. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता पुण्यामधल्या रुरल पुणे ज्याला आपण ग्रामीण पुण्यातल्या मुळशी या तालुक्यामध्ये आहे. खरं ते एका स्टोरीसाठी आलो होतो. आता सहज क्रॉस झालं तर त्या पिरंगूटच्या जवळ मला एक बोर्ड दिसला की गावाबाहेरच्या किंवा बाहेरच्या कोणत्याही मुसलमानांनी इथं नमाज पडायला यायचं नाही. तर मी म्हटलं, अरे हे काय नक्की भानगड आहे. सहज राऊंड मारत मारत पुढे जसं आलो तसं मी आता पोचलोय लवळे गावात. इथं आल्यानंतर सुद्धा म्हटलं नक्की ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण ज्या सोशल मीडियावरती मी दररोज वावरतोय तिथं मला समाज किती ध्रुवीकरण झालं हे दिसतंय. ज्या राजकीय सर्कलमध्ये असतो किंवा पत्रकार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटत असतो तिथे सुद्धा मला अशा पद्धतीचे रिस्पॉन्सेस मिळत आहेत. तर म्हटलं, अरे गावाच्या बाबतीत जिथं आपण वारकरी संप्रदाय असेल किंवा जी गावं एकमेकांच्या पिरावर जाण्यासाठी किंवा पिराच्या जत्रेला जाण्यासाठी किंवा मी मध्ये जेव्हा औरंगाबादला तिकडे खुलताबादला गेलो होतो तिथे सुद्धा कसे हिंदू मुस्लिम एकत्र नांदतायत हे त्या सगळ्याच्या गोष्टी दिसत होत्या आणि बाहेरचे एलिमेंट्स त्याला कसा प्रॉब्लेम क्रिएट करतायत ह्या सगळ्या गोष्टी स्थानिक हिंदू समाजाने पण सांगितल्या होत्या. मुस्लिमांचं काही वेगळं म्हणणं होतं, परंपरा होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. तर म्हटलं, अरे ग्रामीण भागात असे बोर्ड मला एरवी कधी दिसलेले नव्हते. आता काय चाललंय ते बघायला सहज आलो. ही इथली मशीद आहे जी म्हणजे काय जीर्णोद्धार वगैरे तिचं काही झालेलं नाही, बरीच जुनी इथे जमीन त्यांची होती. आणि मग इथे पाण्याच्या टाकीचं कन्स्ट्रक्शन पण दिसतं मला गावासाठी. अशा वेगवेगळ्या गोष्टीत आणि समोर छान असं सुंदर भैरवनाथाचं मंदिर आहे. अत्यंत सुबक मूर्ती आतमध्ये. मग अशी मी जाऊन दर्शन घेऊन आलो येते आता वर आणि तिथूनच इकडे वरती आलो. तर मी म्हटलं हे कोणाचं घर आहे की काय, पण नंतर आल्यानंतर मला इथे कळलं की इथं मशीद आहे. इथे इनामदार मला भेटले. मग त्यांनाच विचारू म्हटलं, बाबा गप्पा चालल्या होत्या आमच्या. म्हटलं काय नक्की गावच्या बाहेर काय. बऱ्याचदा असं होतं की माध्यमांमध्ये सुरू असलेल्या गोष्टी किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी असतात ह्या शहरापर्यंत किंवा ठराविक गोष्टींपर्यंत मर्यादित राहतात. पण अगदी गावकुसावर सुद्धा इतकं ध्रुवीकरण होतंय का हे जाणून घ्यायचा माझा प्रयत्न. आणि तुमच्याकडे नक्की गावात काय परिस्थिती आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर इनामदार आलं तर नमस्कार हो. काय तुम्ही इथलेच प्रॉपर इथले शाहिस्ते खान इनामदार, मुक्काम पोस्ट लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. काय तुमच्याकडे परिस्थिती बरं आता सध्या? आमच्याकडे सध्या राजकारण फार दूरीकरणाचं चाललेलं आहे. आमच्याकडं डायरेक्ट बोर्ड लावून असं म्हटलं जाते की मशिदीमध्ये गावात सुद्धा काम करणारे असतील अशा लोकांना सुद्धा तुम्ही फक्त स्थानिक जे असाल त्यांनीच फक्त नमाज पढायचं. बाहेरच्या कुठल्याही लोकांना नमाज पढायला बंदी करण्यात आलेली आहे असं आम्हाला त्यांनी नोटीस वगैरे दिलं आहे. आणि त्या पद्धतीत आज फार गंभीर परिस्थिती, सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. मुस्लिम समाज फार भयभीत पद्धतीचं जीवन जगत आहे. भयभीत पद्धती जीवन जगतो आता. हे हसन पानसरे हे आहेत, हे जरा व्यवस्थित सांगते. हो. या इकडे. तुम्ही कुठले? या की या या या. नमस्ते. पानसरे कुठले तुम्ही? लवळेगाव. साधारण किती वर्षात इथे राहताय? माझे आजोबापासून येतेच. आजोबापासून इथेच हो आहे. मग आता इथे येता का नमाज पडायला का नाही? हो येतो ना. येतो इथे येता. हो इथं पण येतो. तर अजून एक राहण्यात एक वफ बोर्डाची जमीन आहे त्यावरती आम्ही एक शैक्षणिक संस्था काढलेली थोडक्यात आमची. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही नमाजला जातो. मग गावात काय परिस्थिती हे म्हणतात की काय मध्ये मी ते येताना बोर्ड पाहिला एका ठिकाणी. मला इथं अजून दिसलं नाही पण मला सहज आलं म्हणून मी. नाही काय झालं, जो पहिलगाम म्हणजे जो अतिरेकी हल्ला झाला, जो अतिरेक्यांचा हेतू होता की भारतामध्ये धर्मावरती द्वेष पसरावा. म्हणजे ज्या प्रकारे हल्ला झाला त्यांचा जो हेतू होता तेच सध्याचे जे धर्मांध लोक आहे अति धर्मांध ते अतिरेकाचा हेतू साध्य करत आहे. कसं काय? आता ते पण धर्मावरच हे करतात, मारतात. आणि हे पण लोक धर्मावर नोकरीवरून काढणे किंवा म्हणजे भेदभाव करणे असा प्रकार चालू आहे.
ओके, तुमचं असं म्हणणं आहे की अतिरेक्यांचा हेतू हा होता की जे सगळ्या नंदनवनात चांगल्या गोष्टी चाललेल्या होत्या, त्यानंतर तिथं स्थानिक काश्मीर लोकांना तिथं रोजगारही सुरू झालेला होता आणि त्यानंतर मला फक्त बोलू द्या, आणि त्यानंतर धर्माधर्मामध्ये द्वेष कसा निर्माण होईल त्याच्या अनुषंगाने तर तसं गोष्टी घडत गेल्या आणि मग आता त्यामुळे दुफळी आणखी वाढली. कसं आहे, जसं मोदी साहेबांनी 370 कलम रद्द केलं आणि थोडी थोडी प्रगती चालू आहे काश्मीरमध्ये, ते पाकिस्तानला बघवलं नाही. आणि कसं म्हणजे काश्मीर लोकांचा धंदा कसा हिरवून घेता येईल, त्यांनी त्यामुळे ते धर्मावरती त्यांनी हे केलं, धर्म विचारून मारलं लोकांना. आणि त्याचे त्याचे पडसाद संपूर्ण भारतात पडले. तेच बघायला मी आज इकडे आलो. नंतर साहेब तुम्ही या बरं जरा इकडे, मला ना थोडं जरा आतमध्ये पण आपण थोडं बघून येऊ जरा. गोपाळ ये बरं. मग आता हे किती वर्षापासूनच इथं काय? हे 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 फार पूर्वीपासून आहे. हे जेव्हापासून सिटी सर्वे झाला, मला वाटतं 1982, तेव्हापासून हे 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 आमचं रेकॉर्डली हे हे याची दफनभूमी म्हणून ही जागा आहे. आणि तिथं मशिदीची जागा म्हणून असं आम्ही एकंदरीत 9.25 गुंठे जागा आहे. 9.25 गुंठे जागा सगळी आहे. आणि तिथं सुद्धा हे असं अशा पद्धतीतच चाललेलं आहे. इथं सुद्धा मशीद बांधू नये किंवा धर्माधर्मात द्वेष पसरू नये म्हणून आम्ही थोडक्यात ते तिकडे हे केलं. तिकडे एक पत्र्याचं शेड मारून तिथं मशिदी म्हणजे नमाज पठण चालू केलं. पत्र्याचं शेड कुठं? इनामदार वस्ती खाली आणखी गावापासून ते आपण जे आलो ते इनामदार वस्ती, तर ते तिकडे चालू केलं. पण वस्तुस्थिती तशी असून ह्या लोकांनी त्यावर फार मोठा इश्यू निर्माण केला. जवळजवळ 2000 लोक ग्रामसभा घेतली, 2000 लोक जमा केली की गाय कापली तिथं, असं केलं तिथं, तसं केलं असं म्हणून, आणि ध्रुवीकरण करून त्या लोकांनी तिथं लोक जमा केली आणि तिथं किंवा इथं यांना नमाज पढण्यास बंदी आहे असंच त्यांनी ठराव केला ग्रामपंचायतमध्ये. तो ठराव करून आम्हाला तिथं नोटीस दिलं याच्यासाठी की तुम्ही तिथं नमाज पठण करू शकत नाही, ते तुम्ही काढून घ्या, अशा स्वरूपात तिथं एकंदरीत हे झालं. मग आता इथं समोर मंदिर आहे बरोबर, इथं हे आपण उभं आहे, ही मशीद आहे असं आपण म्हणू बरोबर. मग आता तुम्ही इथं तुमचे कोणते सण वगैरे करता का साजरे का नाही? इथं फक्त रमजान ईद आणि बकरी ईद हे दोनच प्रकारे असलं तर लोक जर तिकडं असतील इकडं असतील हे करतात. संपूर्ण महाराष्ट्रात नाही एवढी जमीन मस्जिद देवस्थान, म्हणजे आताची सध्याची वफ 63 एकर जमीन मस्जिद देवस्थानाच्या नावाने आहे. वफ मस्जिद देवस्थान याच्या पलीकडं मागे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा नसेल एवढे बाकीच्या देवस्थानाचे एवढंच जमीन असून ह्या मस्जिदीची अशी अवस्था आमच्या. का हे गावाचं दडपण, बांधायचे नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, कुठली परवानगी मिळत नाही, काय नाही. आणि शिवाय सिटी सर्वे होते वेळी ही मस्जिद देवस्थान होणे गरजेचं होतं नोंद, पण त्यांनी कब्रस्तान म्हणून लावलं. ते पण प्रॉपर्टी काढला, कब्रस्तान नाव नाही, महाराष्ट्र शासन आणि नकाशाला कब्रस्तान म्हणले. अशा काही तांत्रिक चुकी झालेल्या आहे याच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला मच्छी बांधायला अडचणी निर्माण होत आहे. मग आता इथं तुम्ही काय बांधू शकत नाही? आता प्रयत्न चालू आहे. दुरुस्त करायचं काम चालू आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीत आम्हाला काय, पण मला हे म्हणायचं आहे की गावामधून काय तुम्हाला इथे सण साजरे केले पाहिजेत नाही केले पाहिजे ह्याच्याबद्दल काय नियम वगैरे ठरलेत का ग्रामपंचायतीने? तुम्ही म्हटले ते 2000 लोक बोलले काय? ग्रामपंचायत तसं दडपण आणते. स्थानिक लोक इथली जी आहेत ती दडपण आणतात. त्या पद्धतीत तसं चालू आहे. एकंदरीत इथं तुम्ही कुठल्याही पद्धतीत हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशा स्वरूपात चालू आहे. आता ही किती जागा आहे एकदा काय मध्ये? 8-10 लोक बसतील का ह्याच्यामध्ये नमाजाला? नाही, साधारणतः 20 एक लोक बसतात. 20 एक लोक बसतात, एवढंच केलेलं आहे इथं. आणि तेवढी लोक हे नाही करता येणार नाहीत किंवा इथं जागा स्पेसिफिक नाही. लोक आली लोकांना त्रास देणे किंवा दाढीवाले तुमच्याकडे काय येतात,
या स्वरूपात म्हटलं जातं. त्यानुसार आम्ही तिकडे पत्र्याचं शेड म्हणून परस्पर होईल म्हणून केलं. पण तिथंही फोटो काढून व्हायरल करणे, गाडीच्या पार्किंगमध्ये ज्या गाड्या लागतील त्या एवढ्याच गाड्या लागल्यात, एवढंच झालं, तेवढीच लोक आहेत, बाहेरच्या लोकांना तुम्ही येऊ का देता, अशा स्वरूपात हे प्रकार चालू आहेत. आता तुम्ही मग त्याला आता मग आता तुम्ही दररोज कुठं करताय म्हणजे नमाज पडायचं झालं तर कुठं? पण तिथं इनामदार वस्तीवरच करतोय. कुठं ते पत्र्याचं तुम्ही पत्र्याचं शेड मारले तिथे. आपण चल तिकडे जाऊ आपण. ज्या ठिकाणी आता आम्ही उभे होतो मशीद, जिथून इथून हे 1 किलोमीटरवरती यांनी आता नमाज पडण्यासाठी आणि दररोजच्या अर्थात त्यांचे जे काही प्रेयर्स असतील ते ऑफर करण्यासाठी इथे आता एक टेम्पररी सोय उभारली. बरं, मगाशी मला विचारायचं झालं, मग तुम्ही इथे शिफ्ट किती सालापासून आहात तुम्ही इथे? आम्ही इथनं पहिल्यापासूनच आम्ही सगळी वस्ती वगैरे इथंच, सगळी लोक म्हणजे आमची भावकी वगैरे इथंच आहे, सगळी लोक इथंच राहतात. मी फक्त एकटाच तिथं गावात राहत होतो आणि सगळी लोक इथंच राहतात. पहिल्यापासून म्हणजे तरी साधारण कधी? आम्हाला जे सनद मिळाली 1860 पासून, तेव्हा 1860 साली सनद मिळाली तेव्हापासून इथे जमीन आहे. तेव्हापासून आम्ही इथं, त्याच्या आधीपासून आहेत, पण आमच्या हिशोबाने सनद मिळाली तेव्हापासून तर कन्फर्म आहे. म्हणजे त्याच्या मागचे पुरावे मिळत नाहीत, म्हणून आम्हाला तेच म्हणजे तिथून मागचं लक्षात येत नाही. पण जेव्हा सनद मिळाली तेव्हापासून कन्फर्म आम्ही इथं राहतोय. म्हणजे सनद मिळाल्यानंतर तुम्हाला अर्थात तुमची इथे जमीन आणि त्यानंतर सातबाऱ्यावर या गोष्टी 1860 नंतर तुमच्या क्लिअर झाल्या? हो हो, 1860 पासून आमच्या नावाने सनद मिळाली, तेव्हापासून आम्ही इथं आहे. तिथपर्यंतचे पुरावे मला मागचे मिळाले. पण मला सांगा, मग साधारण इथला मुस्लिम समाज काय करतोय तो सध्या? कारण काय आता ह्या तालुक्यात तर काय 12 महिने शेती साधारण होत नाही, बरेच तांदूळ निघतो आणि त्यानंतर मोलमजुरीशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. मोलमजुरी करणं, बरं. मासे धरणे काही किंवा असेच काही प्रकार, किंवा मग मोलमजुरी करणे, कोंबडी कापणे, बकरी कापणे, हाच विषय. बरं. आणि मग तुम्ही काय करता स्वतः? मी स्वतः माझं वीट भट्टीचा आणि JCB आहे माझ्याकडं, तो व्यवसाय करतोय मी माझ्या पद्धतीने. आता आम्ही इथं आलोय, याला काय म्हणायचं बरं हे तुम्ही आता केलंय? आता याला मशीदच म्हणता येईल. तात्पुरत्या स्वरूपात केलेली एक मशीद म्हणायचं, तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे नमाज पडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेली सोय. हा रस्ता, ही जागा तुमची आतमधली? व ही ऑलरेडी 63 एकर जागेपैकी ही जागा आहे. जागा आहे. तुम्हाला दाखवतो की आता ह्यांनी काय केलंय तिकडे, ग्रामपंचायतीने ठराव केल्यामुळे किंवा ग्रामपंचायतीचा त्यातला विरोध असल्यामुळे मग तिकडं विरोध केला त्यांनी, इथं पण विरोध केला. इथं बी त्यांनी विरोध केला. हेच शेड काढून घ्यावे म्हणून त्यांनी याच्याकडं सर्कलकडं वरती तहसीलदाराला पत्र दिले आणि त्याचे आत्ता सांगितल्यानुसार ते आलं असेल, चौकशीचे पत्र आलेलं आहे, पण ती काय अजून आली नाही. काय शेड टाकलंय तुम्ही आणि मग तुम्ही आता थोडक्यात इथे काय करता? एक मिनिट मला दाखवतो आतमध्ये जरा काय ते, या बरं जरा. इथं नमाज पठण करण्यासाठी आम्ही हे सगळी व्यवस्था, हे वजू करण्यासाठी वजूखाना, हा वजूखाना केलेला आहे टेम्पररी सगळं. आता हे सर्कलकडे हे कुठलं आहे? लवळ्यातील प्रार्थना सभाच्या ठरावाची ही नक्कल आहे. बरं, ठीक आहे. त्यांनी आता ग्रामपंचायतीने सर्कलला पत्र दिलं. बरं, ते ग्रामपंचायत लवळ्याच्या वरती फोटो आहे कोणाचा? तर यशवंतराव चव्हाणांचा दिसतोय मला फोटो. फार इंटरेस्टिंग आहे सगळं. घ्या. आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा इथे आहे. मग आता तुम्ही इथेच करताय ना सगळं? आम्ही नमाज पठण वगैरे स्थानिक आणि हे इथंच करतोय. आता हे पत्र्याचं टेम्पररी शेड उभारलं आणि इथंच तुमचं सगळं आता सुरू आहे. हे पर्सनली असं जे म्हणजे स्थानिक काही आणि काही जे इकडून तिकडून जे काही हे होतं लोकवर्गणीतनं हे केलेलं आहे.
आजचा व्हिडिओ यासाठी होता की ग्रामीण भागात खरंच नक्की काय चाललंय आणि ज्या मी गोष्टी फक्त सोशल मीडियावर बघतोय किंवा ज्या शहरामध्ये आहेत किंवा मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपल्याला दररोज ते ध्रुवीकरणाच्या सगळ्या बातम्या असतात तिथपर्यंत हे मर्यादित नाही राहिलं आणि वाईट कसलं वाटतं या सगळ्यामध्ये की लिगल इलिगल किंवा त्याहून पुढे जाऊन ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या कायद्याच्या पातळीवरती क्लिअर होतील. पण एक स्पेसिफिक अजेंडा घेऊन ज्यावेळी आपल्यावरती कोणतरी अतिक्रमण करतं किंवा ज्यावेळी आपल्यावरती कोणतरी हल्ला करतं त्याला त्या मानसिकतेला किंवा त्या विचारसरणीला आपण भारतीय नागरिक म्हणून खरंच बळी पडायचं का आणि ह्या जे काही ध्रुवीकरण सगळं चाललंय ह्याला आपणच खतपाणी घालायचं का. तर हा प्रश्न अनुत्तरित या सगळ्यामधून राहतो. कारण शेवटी काय संविधान हा तुमचा आमचा जगण्याचा गाभा आहे आणि आपल्या लोकशाहीला सुदृढ करण्याचा तो एक कणा आहे. तो ताठ राहायला पाहिजे. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार लवळे मुळशीमधून.